हॅलो गाईज, वेलकम टू माय व्लॉग. सकाळ झाली आहे आणि फ्रेश होऊन साडी वगैरे वेअर केली आहे. आज आहे अक्षय तृतीया आणि आमच्या इथे एका ठिकाणी हल्दी सुद्धा होते, सो आम्हाला तिकडे सुद्धा जायचं होतं. मी इथे ब्रेकफास्ट बनवायला घेतला आहे. फर्स्ट टाइम ही रेसिपी बनवायला लावली, बघूयात कशी होते. मी इथे रवा घेऊन त्यामध्ये आवडीच्या भाज्या ऍड केलेल्या आहेत. ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला दही, चीज क्यूब्स आणि इनो लागणार आहे. रेसिपी बनवण्यासाठी जर तुम्ही 1 वाटी रवा घेतला तर अर्धा वाटी दही घ्या आणि अर्धा वाटी पाणी. त्यानंतर सगळं व्यवस्थित मिक्स करून एक बॅटर तयार करून घ्या. त्यात चवीनुसार थोडं मीठ घाला. मी घेतलेलं मेजरमेंट थोडं जास्त आहे म्हणून मी 2 इनो इथे ऍड करत आहे. साईडला सँडविच मेकर हीट होत ठेवला आहे. मी इथे इलेक्ट्रिकल सँडविच मेकर यूज करते. तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही यूज करू शकता. आता हे बॅटर एकाच साईडने थोडा वेळ मिक्स करा. मी जी चूक केली ती तुम्ही अजिबात करू नका. बघू शकता तुम्ही इथे डायरेक्टली बॅटर टाकला आहे. सँडविच मेकरला आधी तेल किंवा तूप वगैरे लावून घ्या. त्यानंतर त्यात बॅटर ऍड करा. बॅटरवर चीज क्यूब्स किसून घाला. तुमच्या आवडीचा चीज तुम्ही इथे ऍड करू शकता. चीज ऍड केल्यानंतर त्यावर बॅटर घाला. सँडविच रोस्ट करायला ठेवल्यानंतर थोड्या वेळाने चेक करत राहा. सँडविच व्यवस्थित बनतील याची मला पूर्णपणे खात्री होती म्हणून मी इथे चटणी वगैरे बनवायला घेतली आहे. तेलामध्ये इथे मोहरी ऍड केला आहे आणि इथे मिक्सरला चटणी वाटून घेतली आहे. त्यामुळे थोडीशी हळद ऍड करून ते मिक्स करायला लावलं आहे. त्यानंतर चटणीला मी फोडणी दिली. नॉर्मली जी आपण इडलीला वगैरे चटणी करतो तीच चटणी मी बनवली आहे. चटणी खूप छान झालेली आणि आतापर्यंत सगळं व्यवस्थित होतं. ज्याचा विचार पण नव्हता केला तेच झालं. 3, 2, 1. चिकटलेलं काढायला टाइम पण नव्हता आणि एवढा बॅटर फेकून सुद्धा नाही देऊ शकत म्हणून एक जुगाड केला. स्टीमरच्या भांड्याला तूप लावून घेतलं. त्यामध्ये उरलेलं बॅटर व्यवस्थित ऍड करायचं आहे. त्यानंतर हे स्टीमर मध्ये ठेवून व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे. ही व्हिडिओ मी लॉग मध्ये नव्हते घेणार पण मला दाखवून द्यायचं होतं की एका ट्राय मध्ये कोणतीही गोष्ट परफेक्ट जमत नाही. मास्टर शेफ जरी असला तरी तो एका अटेम्प्ट मध्ये परफेक्ट बनवू शकत नाही. तुमच्या घरातली प्रत्येक लेडीज तुम्हाला टेस्टी हेल्दी रेसिपी मिळाव्या म्हणून असे जुगाड करत असतात, पण तुम्ही त्यांना तुला काहीच येत नाही असं बोलून गप्प बसवता. प्रत्येक गोष्ट आधी येत असते किंवा आईने शिकवलेली असते असं नाही. तर काही